6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यानं भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली। हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। परंतु शिवराज्याभिषेकास 1674 साली ज्यांनी विरोध केला त्यांचे वंशज मनोहर भिडे याने सांगितल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवराज्याभिषेक दिवसाचा वाद निर्माण केला असल्याचं मत समाज माध्यमांमधून इतिहास संशोधक व शिवप्रेमींकडून व्यक्त केले जाते। सर्वांना जय शिवराय। रायगड दुर्गांचा राजा छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा पवित्र साक्षीदार काल 6 जून म्हणजे संपूर्ण मराठा साम्राज्याचा शिरोमणी दिवस। दुर्गराज रायगडावर अत्यंत दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी उपस्थिती दाखवली। तिथं लाखो मावळे आलेले, कोणी अमरावतीवरून, कोणी धुळ्यावरून, तर कोणी गोव्यावरून। फक्त एकदा रायगडावर उभं राहून गर्जना करायची, हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मध्यंतरी एका नासक्या म्हाताऱ्यांनी हा 6 जूनचा राज्याभिषेक बंद करावा, नामशेष करावा आणि तिथीनुसार साजरा करा असं एक बेताल वक्तव्य केलं आणि त्याला या अस्सल शिवभक्त मावळ्यांनी 6 जूनच्या कालच्या कार्यक्रमाला जमून गर्दीनं सगळ्यात चोख प्रत्युत्तर दिलं। तुम्हाला आठवत असेल, मागील काही वर्षापासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय या सगळीकडे साजरा व्हायचा। पण ह्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन अजब आदेश दिलाय की शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार साजरा करायला परवानगी दिली आहे। तर आता परवानगी दिली हा शब्द आलाय। परवानगी म्हणजे कोणीतरी मागणी केली असेल, मागणी कोणाची असेल तर ती भिडेची आहे। परवानगी दिली असं फडणवीस बोलले। कुठून परवानगी दिली? हे तुमचं राज्य आहे की त्या भिडेचं वतन? म्हणजे मग मुख्यमंत्री इथल्या जनतेचा आहे की भिडेचा? हा देश संविधानावर चालतो की मनुस्मृतीवर? आपण आज कॅलेंडरनुसार चालतो की पंचांगानुसार? असे अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालत आहे। हा सरळ सरळ लाखो शिवप्रेमींचा अपमान आहे, महाराजांचा अपमान आहे। इतिहास म्हणजे त्यांचं वडिलोपार्जित लायसन्स नाही। काल परवा फडणवीस म्हणाले की चित्पावनांनी स्वराज्य पुढे नेलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते चित्पावनांनी पुढे नेलं। तुमच्या ज्ञानात भर घालतो। चित्पावनांचं स्वराज्याशी काय नातं? शिवाजी महाराजांच्या काळात एकही चित्पावन किल्लेदार नव्हता, ना सरसेनापती होता, ना सुभेदार। स्वराज्य घडवताना जे होते ते होते मावळे, कोळी, धनगर, मातंग, मराठे, कुणबी, रामोशी। तर चित्पावनांनी काय केलं? संत तुकारामांच्या अभंगाची विटंबना केली, शाहू महाराज, ज्योतिबा फुलेंचं सुधारक कार्य खोडून काढलं।